कारण तुम्ही तुमच्यासोबत आलेले सर्व तुमचे सहकारी यांचं मी आज शिवसेना परिवारात आणि मातोश्रीमध्ये स्वागत करतोय आणि मला तुमचा खरंच अभिमान आहे। तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत। तुम्ही तुमच्या व्यथा जेव्हा बोलत होतात तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच व्यथा तुम्ही बोलतात। तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आतोनात मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली। वापरा आणि फेकून द्या, काम झालं की फेकून द्या, ही जी काय भाजपाची वृत्ती आहे, तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात उडी मारली। आणि काळजी करू नका, हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह का एकदा फिरला की मोठे मोठे जे काय उंडके तरंगतात ते उंडके सुद्धा वाहून जातात, तशी भाजपची अवस्था होणार आहे। एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आज तर माझ्याकडे काही नाही आहे। जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे, खोकेबाज, 50 खोके एकदम ओके। खुद्द जळगावमध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जिद्दीने बदल हवा। सत्ता जिथे असते तिथे लोक जातात, तशी ती लोक गेली, पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत आलात। आपलं ध्येय एक आहे, आपला भगवा एक आहे, पण मध्ये जी तुमची काय आमची काय फसगत झाली, त्या फसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही। आणि मला नक्कीच अभिमान आहे, विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो। अगदी गेल्या वेळेला तुम्ही होतात, आम्हाला काही चिंता नव्हती, पण आता मात्र पहिल्या प्रथम शिवछत्रपतींचा अस्सल भगवा हा जळगावमधून लोकसभेवरती जाणार आहे। तुमच्यासारखे अनेक जण, मी केवळ तुम्ही सगळेजण येत आहेत, मला सगळ्यांची नावं आता पटकन लक्षात पण नाहीत, पण कारण तुम्ही सगळेच, आता ललिताताई पण मागे आलेल्याच आहेत आपल्याकडे, अशी अनेक लोक जी आहेत साली आणि तुमच्यासारखी ज्यांचा वापर करून आज भाजपने फेकलाय, अशी लोक आज आपल्याला येऊन मिळत आहेत। आणि हा जो एक प्रचंड रेटा महाराष्ट्र, नेहमी आपण असं म्हणतो ना, महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे की याच्या विरुद्ध कोणतरी काय आवाज उठवणारं कोणतरी आहे, सगळेच चिडीचूप शेपट्या घालणारे नाही आहेत, हे तुम्ही दाखवलं। याच्याबद्दल तुम्हाला तुमचं मी अभिनंदन करतो आणि याच्या पुढे आपण एकत्र वाटचाल करून मध्ये आपल्या विकासाच्या आड येतील त्यांची वाट लावून दिल्लीमध्ये पोहोचू, अशा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।